एक मिनिट, हा व्हिडिओ एकदा पहा. मस्तपैकी आता 4 दिवस गोव्याला चाललोय. 4-5 पोरी पण आहेत टीम मध्ये. हा, पोरं पण आहेत. अरे वा, भारी की. अगं तुला काही फील होत नाही काय? थोडं पण पॉझिटिव्ह नाहीस तू माझ्या बाबतीत. मागच्या वेळी पण लेट नाईट पार्टीला गेलो होतो, तेव्हा पण तू विचारलं नाहीस मला. कधी तर विचार, कधी तर चीड, कधी तर हे विचार की तू कोणासोबत आहेस. काय फरक नाही पडत तुला? आपल्याला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात कुणीतरी यावं आणि आपल्यावर हक्क गाजवावा. आणि जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि हक्क गाजवायला लागते, तेव्हा तो आपल्याला पिंजरा वाटायला लागतो. मग आपलं वाटणं बदलतं, इच्छा बदलतात आणि प्रश्न पडतो की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात का आली. असं मला आपल्यात होऊन द्यायचं नाहीये. हा, आहे मी पॉझिटिव्ह, पण विश्वास पण आहेच की तुझ्यावर. एक सांगू, आयुष्यात कुठेही असशील, कुणासोबतही असशील, कितीही बिझी असशील, फक्त माझ्या बनून राहशील ना. आणि हेच तर मुलींना हवं असतं. मुलांना वाटतं मुलींना गिफ्ट्स, महागड्या गाड्या किंवा शो ऑफ आवडतो, पण तसं काही नसतं. मुलींना तुमचा वेळ आणि तुमची शेवटपर्यंत साथ हवी असते. कारण मुलींना शेवटी फक्त तुमचा पैसा किंवा तुमची पोझिशन नाही, तर तुमची कमिटमेंट आणि तुमचा वेळ हवा असतो. तुम्ही तिच्या सोबत आहात याची खात्री तिला हवी असते. नात्यात नेहमी एकमेकांसाठी ओढ असावी, घुसमट नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.